परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज के विनायक गुरुनौम्य येषां चरण सान्निध्य जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशख्यातं ज्ञानदान परायणं विनायक गुरु वंदे भववंदे मुक्तये ज्ञान प्रताप वचनामृत अद्वैतवा पठितव्य ज्ञानस्य भगवान् अखिले श्री रघुनाथ गुरुराय नमस्ते। सिद्धांत में अनिर्वचनीय ख्याति है ताकि रीति अंतकरण की वृत्ति नेत्रादि द्वारा निकसी के विषय के समान आकार को प्राप्त होवे है ताते विषय का आवरण भंग होए के ताकि प्रतीति होवे है तहाँ प्रकाश भी सहायक होवे है। प्रकाश विना पदार्थ की प्रतीति होवे नहीं। विषय का सांगू झाला होता पण सांगतो वाचून हा झाला। अनिर्वचनीय ख्यातीची रीती जगाच्या उत्पत्तीचा प्रकार आहे। अगोदर दृष्टांत सांगू लागले साधू संत आणि दृष्टांत कळल्यानंतर या जगाच्या उत्पत्तीचा विचार केला जाईल कळेल। आणि हे जगाच्या कारणाचा विचार आणि जगताच्या स्वरूपाचा विचार अलौकिक आहे आणि अलौकिकच फळ देणार आहे। असो प्रसंग असं तुम्ही वाचलेल्या विषयात अंतःकरणाची वृत्ती रज्जू देशी जाते किंवा पदार्थादेशी जाते आणि त्या पदार्थावरच आवरण नाहीसे करते म्हणजे अज्ञान नाहीसे करते, परंतु त्या वृत्तीला प्रकाशाची गरज आहे। व्यवहारामध्ये दृष्टांतामध्ये अंतःकरणाची वृत्ती रज्जू देशीपर्यंत जाते, तिथं त्या आकाराचे झाल्यामुळे त्या रज्जूवरचं आवरण नाहीच होतं, परंतु जर त्याला प्रकाश साह्य असेल तर आणि प्रकाश साह्य नसेल तर एकदम काहीतरी आहे असं वाटतंय। वाच ना। जहाँ रज्जु में सर्पभ्रम होवे है तहाँ अंतकरण की वृत्ति नेत्र द्वारा निकसेवी और रज्जु से ताका संबंध भी होवे, परंतु तिमिरादिक दोष प्रतिबंधक है। हाँ, अंतकरण वृत्ती रज्जू जसे रज्जूचे संबंधी होते तरी पण तिमिरादिक दोष असल्यामुळे अंधकारादिक दोष असल्यामुळे रज्जूचा विशेष स्वरूप कळत नाही। याते रज्जु के समानाकार वृत्ती का स्वरूप होवे नहीं म्हणून तिला प्रकाशाची साह्य नाही, म्हणून रज्जूच्या आकाराची वृत्ती होत नाही। याते रज्जु का आवरण नाशे नहीं, म्हणून रज्जूवरचं आवरण म्हणजे रज्जू विषयीचं अज्ञान नाही होत नाही। इस रीति से आवरण भंग का निमित्त वृत्ति का संबंध हुए ते भी जब रज्जु का आवरण भंग होवे नहीं तब रज्जु चैतन्य स्थित अविद्या में क्षोभ होए के अविद्या सर्पाकार परिणाम को प्राप्त होवे। आणि अविद्या रज्जू पर्यंत अंतःकरणाची वृत्ती गेली, त्या वृत्तीला तिमिरादिक अंतरादिकाची सहाय्यता असल्यामुळे रज्जूचे विशेष स्वरूप झालं नाही, हे कळलं नाही, आवरण निवृत्त नाही झालं। पण रज्जू पै चैतन्य असणार त्या चैतन्याच्या आश्रय असणारी अविद्या ती अविद्या मात्र सर्पकार झाली। अविद्या हे गप बसत नाही, अज्ञान हे गप बसत नाही, म्हणून उपै चैतन्य असणारं रज्जू पै चैतन्य असणारं त्या चैतन्याच्या आश्रय असणारी अविद्या ते अविद्या सर्परूपाने प्रत्याला येते। सो अविद्या का कार्य सर्प सत होवे तो
रज्जु के ज्ञान से ताकाबाद होवे नहीं और बाद होवे हे याते सत नाही. म्हणून तर हे कळत नाही, परमार्थ करणाऱ्याला कळत नाही. रज्जूच्या ज्ञानाने सर्प नाहीसा होतो, बाधित होतो. जर तो सत असता तर बाधित झाला नसता, निवृत्त झाला नसता. म्हणून इकडे सिद्धांत आलं, ही तर माझ्या करू आपण. रज्जूच्या अज्ञानामुळे रज्जूपायी चैतन्यशास्त्री असणारी अविद्या, ते अविद्या सर्पाकार झाले. रज्जूचं यथार्थ स्वरूप कळलं नाही. का कळलं नाही? तिमिराधिक दोष असल्यामुळे कळलं नाही. अंतःकरणावृत्ती तिथपर्यंत गेली, परंतु तिमिराधिक दोष असल्यामुळे, हे वृत्तीला दोष असल्यामुळे त्या रज्जूचे यथार्थ स्वरूप कळलं नाही. मग आता रज्जूपायी चैतन्य असणारे, त्या रज्जूपायी चैतन्याच्या आश्रय असणारी अविद्या, ती अविद्या क्षोभ पावली, सर्प रूपांत प्रत्येला आली. म्हणून ती सत नाही, असत नाही. सत म्हणावं तर उच्चारात निवृत्त होतं, असत म्हणावं तर भयकंपदिक वाटतंय, काही भीती वाटते, काहीतरी वाटते ना. म्हणून ती सत असतहून विलक्षण. ते सत्य म्हणू शकत नाही, असत्य म्हणू शकत नाही. सिद्धांतामध्ये आपण खेळूयाचा विचार. और असत होवे तो वंध्यपुत्र की न्यायी प्रतीती नाही होवे. आता जर त्याला असतच म्हणा तर वांज्याच्या मुळासारखा सस्या शिंगासारखं प्रतीत नाही यायला पाहिजे. इथे तर प्रतीती येते, और प्रतीती तो होवे हे, आणि इथे तर प्रतीती येते, अनुभव येतो. याते असत भी नाही. मग त्याला असत म्हणता येत नाही. किंतु सत असत से विलक्षण अनिर्वचनीय है. म्हणून सर्प सता सतवून विलक्षण आहे, सतही नाही, असतही नाही, सता सतवून विलक्षण अनिर्वचनीय. अनिर्वचनीय का म्हणायचं आहे का नाही? अनिर्वचनीय का म्हणायचं तर विचाराने नाहीचा होतो एक, आणि असत का नाही प्रतीतीचे म्हणून, सत का नाही विचाराने नाहीचं होतं म्हणून. चला आता सिद्धांतामध्ये खूप याचा मजा. शुक्ति आदि कण में रूपाधिक भी याही रीती से अनिर्वचनीय उत्पन्न हो. आणि शुक्ती म्हणजे शिंपीच्या ठिकाणी रजताधिकाची प्रतीती याच रीतीने येते. म्हणून एक चरण देऊन टाकतो तुम्हाला नातारायचं. शुक्तीवरील पाहता डोळा रजत दिसे, रज्जूवरील भाष्य मिथ्यासर्प, हे नाथांच्या हरिपाठामध्ये चरण आहे. आणि तुकोबाराय म्हणतात रज्जू सर्पाकारे भाष्यले जगदंबर. हे झाले माऊली नाथ महाराज. आता तुकोबारायचं काय म्हणणं आहे? रज्जू सर्पाकारे भाष्यले जगदंबर, हे झालं तुकोबारायचं नाथ महाराज. माऊली काय म्हणते? दोराच्या उर्गा डांगा मिळता कळगा तो सुनुसनुसला वाहो. दोराच्या ठिकाणी सर्प भाषा त्याची निवृत्ती करण्याकरता डांगा कुठे काटे जर आणले तर ते फुकट. तसं अज्ञान नाही सोडण्याकरता कर्मोपासना केली तर फुकट जाते. अज्ञान हे ज्ञानानेच निवृत्त होतं. अज्ञान ह्या कर्मोपासनाने निवृत्त होतच नाही. म्हणून वाचून ज्ञानी विनेके उपाय करशील जितके ते सुटकेचे न अधिक गुंतू ऋषी. म्हणून स्वतःचे बिनचूक समजूत झाल्याशिवाय खरं सुख मिळत नाही. हे महत्वाचा प्रश्न आहे. पण आता अनुभव करा, तुमच्या समोर संकल्प खरा का खोट आहे विचार दृष्टीने ते सिद्ध होत नाही. आणि जर स्वरूपाचा विचार नाही केला की तुम्हाला भूतासारखा नाचवतो. किती नाचवतो? ज्याने मनाचा विचार केला त्याला कळेल. काय काय करू तो म्हणा, नाव रे नारायणा करून त्याची करी म्हणा पत्न हे आदरेल. हे भगवान, या मनाला आवरण्याकरता काय काय करतो, अनेक करतो, पण नाही त्याचे मना करतो, नाही त्याचा विचार करतो. आणि नरकाला न्यायला ह्याच्यामुळे आम्हाला नरकाला द्यायची वेळ आहे. म्हणून आता तो उदास नाही नारायण धाव मध्ये दिना गांधीले. म्हणून तुकोबारा म्हणतो, हे ईश्वरा, हे परमात्मा, माझ्याविषयी आता उदास होऊ नको. धाव मला यांनी गांधलं, मला यांनी त्रास दिला. मग आता मन खरं का खोटं? परमार्थ हित आहे. लिंग देह जो भंग झाला नाही तो बरोबर बाप्पा मुक्ती कशी. जोपर्यंत लिंग देह मिथ्या ठरलं नाही तोपर्यंत साक्षी मी मुक्त हे कसे काय नाही. लिंग देह जर बाधित झाला, मन जर दृष्ट ठरलं, मन जर प्रतीक मात्र आहे असं जर ठरलं तर मग तुमचं वेदांत कळला. नाही तर मग वेदांत वाचून शब्दार्थ कळला, वेदांत खरं कळलं नाही. परमार्थ नाही कळत. आता हे आता मग नाही का फोन आला, काय गरज आहे? कुठे कळतं? याला एकच, तुम्हाला पटेल न पटेल, याला गुरुसारखं महात्मा मिळालं तरच इकडे सुटत, नाही सुटतच नाही.
गुरुसारखा महात्मा जर मिळाला तर श्रीगणेश सुटे, नाही तर सुटतच नाही. का? अधिकारी नहीं था. चला. ता अनिर्वचनीय की जो ख्याति कहिए प्रतीति, ता अनिर्वचनीय की जो ख्याति कहिए प्रतीति और कथन सो अनिर्वचनीय ख्याति कहिए है. म्हणून ती कथा म्हणजे रज्जूच्या ठिकाणी सर्पाची जी ख्याती म्हणजे प्रतीती अनुभव हे अनिर्वचनीय आहे. म्हणून तर हे जगदाधिक त्रिभुवनाधिक हे अनिर्वचनीय आहे. नाही म्हणावा दुःख देते, नाही म्हणावा विचाराच्या दृष्टीनं साधूच्या दृष्टीनं सिद्ध होत नाही. पण साधूचे जर विचार नसले तर बाबा रे काय आता न सांगायचं, ज्याला एक दर्शन दिलं जातो. नीट ऐक बाबा, अरे हे कल्याण आहे, हे नीट लक्षात ठेव. याच्याशिवाय तुला कुठं नाही, त्रिभुवनात जरी गेला तर तुला सुख नाही मिळायचं, हे लक्षात ठेव. आता एक वर्मा असं मृगजळ का म्हणतात, मृगजळ का म्हणायला लागले याचं एक कारण आहे. हरण आहे ना, ते झळे आहेत, त्या झळ्याला कोण हरण पडतात. कुमाराचा अभंगात चरण आहे. मृग पावेशी मृगजळे, मृगजळ आहे त्याला खरं वाटतं म्हणून तो पळतो. पळून 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 त्याची छाती फुटून मरून जातो. तसा हा सांसारिक जीव करून 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 मरून जातो. त्याची इच्छा पूर्ण होत नाही आणि जसे वासना असेल तसं त्याला जावं लागतं. म्हणून अनिर्वचनीय आहे हे विचाराने साधूंच्या कळेल. नाही म्हणता येते का, आहे म्हणता येते का. म्हणून मृगजळ पावे, मृग पावे सीन मृगजळे, त्याचाच अर्थ तुका म्हणे त्याच्या हाताकाळी नाही, आयुष्य जाय मोले वेड्या. या प्रपंचामध्ये तुझ्या हाताला काही येणार नाही, तुझं आयुष्य फुकट जाणार आहे आणि नुसतं रडत बसणार शेवट, कोणी असो ते. म्हणून साधू संत हे उपदेश करतात, विचार सांगतात. चला, पण ती मागड सांगून असल्याशिवाय नाही. विवेक वैराग्य श्रवण षटक मोक्षही असेल तरच त्याला प्राधान्य येतं. ब्रह्मस्थल में अंतकरण से भिन्न अविद्या का परिणाम सर्पाधिक विषय और तीन का ज्ञान एक ही समय उत्पन्न होवे है. हे पुलमा ब्रह्मस्थल में, ब्रह्मस्थल में अंतकरण से भिन्न अविद्या का परिणाम सर्पाधिक विषय और तीन का ज्ञान एक ही समय उत्पन्न होवे है और लीन होवे है. खूप मोठा विषय. मी मनाला विचार करतो, काय वेदांत सांगतोय मी, पण साध्या विषयातून मन निघत नाही. असा विषय साध्या विषयातून मोहन निघत नाही. कुठे प्रतिभासी, कुठे व्यवहार, किती सांगितलं पण मन कुठे आहे. असो, हा विषय बाजूला ठेवू. प्रसंग आलेला विषय त्याचं चिंतन करू की भ्रमकाली स्वरूपाची अनोळख या काली पदार्थाचं ज्ञान अविद्या कार्य असल्यामुळे एकाच क्षणी उत्पन्न होतं आणि एकाच क्षणी मावळतं. याला एकच अनुभव. तुम्ही अभ्यास करत नाही त्याला नावीला सांगणं काम माझं आहे. संकल्पन संकल्प ज्ञान एकाच क्षणी आणि एकाच क्षणी मावळते. ही लक्षात किल्ली ठेवली की परमार्थ तुझा झालाच परिपूर्ण. संकल्प आणि संकल्प आहे का नाही, ती दृश्य आहे का काय आहे. हा दृश्य, दृश्य ही कळलं का नाही. ठीक आहे. आता संकल्पन त्याचं ज्ञान कशामुळं, साक्षी न कळल्यामुळे. मग साक्षी न कळलं म्हणजे भ्रम आला आणि त्या भ्रमकाली दोन्ही पदार्थ ज्ञान दोन्ही अनिर्वचनीय. हो, आणि अनाधिकारी असल्यामुळे वेदांत कळत असतो पण बाळत नाही, ज्ञान कळत असतं पण बाळत अधिकारी नसल्यामुळे. चला, सो साक्षी भाष्य हे म्हणून ते कसं आहे म्हणजे साक्षी कळल्या जाणार. मग आता साक्षी भाष्य पदार्थ प्रतीती मात्र असतो. साक्षी भाष्य पदार्थ ज्ञान आणि ज्ञानाचा विषय एकच क्षणात असतो. म्हणून सगळं साक्षी भाष्य. काय साक्षी भाष्य, अविद्या तत्कार्य. अविद्या काय आहे, भ्रम आहे. भ्रम काय आहे, स्वच्छ अनोळख आहे.
स्वचे अनोळ काय ते सामान्य रीतीनं आणि विशेष रीतीनं कळत नाही. सामान्य रीतीनं मी आहे असं वाटतं, पण मी सच्चिदानंद मी साक्षी असं कळत नाही. याला विशेष म्हणावं, याला अनोळख म्हणावं, आणि या अनोळखीचं कार्य भ्रम म्हणावं, आणि त्या भ्रमामध्ये ज्ञान आणि ज्ञानाचा विषय अनिर्वचनीय नाही. नाही म्हणता येईना, होय म्हणता येईना. याला दृष्टांत गुरुजींनी सांगावा अनुभवा करता स्वप्नाचा. स्वप्न नाही काय काय विचार नाही म्हणाला. स्वप्नाचं पदार्थ वाटतंय का नाही, पदार्थ ज्ञान वाटतं का नाही. बरं हे दोन्ही जागृतीत राहतात का. एक समजा पदार्थ तुमच्या समोर एक गाय आहे स्वप्नामध्ये, ती पांढरे आहे, तिचे शिंग गोल आहेत, शेपूचे पांढरेच आहे. ही त्या गायीच्या गाय या पदार्थ ज्ञान आहे का नाही. पांढरी आहे म्हणून, गोल शिंगाचे आहे म्हणून हे ज्ञान झालं, आणि गाय हा पदार्थ झाला. पण हे दोन्ही कशाच कार्य आहेत. दोन्हीचं कारण काय. अविद्या अज्ञान. ते झोप म्हणलं तरी चालेल, तुमच्या दृष्टीने बरोबर स्वप्नाचा विषय चालला म्हणून त्याच्यावर झोप म्हणलं ही खरंच आहे. पण झोप म्हणजे अज्ञान, आणि अज्ञानामुळे हे नामरूप पदार्थ स्वप्नासारखे आहे, आणि पदार्थ आणि पदार्थ ज्ञान आहे तोपर्यंतच आहे, जागा झाली की दोन्ही नाही. तसं देहादिक जगत साक्षी भाष्य आहे. अरे लई विषय मोठा आहे, पण काय करावा. अनादी कार्यामुळे कळत असतं पण झेपत नसतं. कळे पण सुटे गाठी झाले पुटे कोपथे. तुकोबाराने निर्णय केला कळे, पण जी निश्चय जगाचा मी देह आहे, मी स्त्री आहे, माझी ती भाऊ आहेत, माझी ते वडील आहेत, माझी आई आहे, हा जो निश्चय हे बदलत नाही. आणि हे जर नाही बदललं तर काही बोलता येईल पण समाधान नाही व्हायचं, फल नाही व्हायचं. आणि ते तर महाराज न म्हणा देह माझा आयचा, मग भरोसा कळेल. मग माझा देह म्हणू नका, ते दृश्य म्हणा, ते साक्षी भाष्य म्हणा, मग आमच्या बोलण्याचा विश्वास होईल. तोपर्यंत विश्वास होत नाही. म्हणून साधकाने प्रत्येक वेळेस साक्षी भाष्य म्हणजे मी मनाला ओळखतो, इंद्रियाला ओळखतो, देहाला ओळखतो, नाते गोते हे दृश्य आहे त्याला पण ओळखतो, ती मी त्यातून वेगळा आहे मी त्याला ओळखतो, ही साक्षी भाष्य आहे. आणि साक्षी भाष्य म्हणजे पदार्थ पदार्थ ज्ञान दोन्ही मिथ्या आहे. आणि हे कळल्यानंतर मग जीवनमुक्त होते. असं ते तसं नाही. चला ऐका, आलंय नसेबंत तिच्या आता उद्या बघत. अरे हे करा रे, आणि हे साधूंचं घर आहे, नाहीतर काय उपयोग नाही. काय स्वप्न ज्ञानोबरायच्या वाक्यावर विश्वास नाही, याचं एकच कारण जगसत्यचं बुद्धी आणि विवेक अधिक साधनं नाहीत. शब्दांनी कळायला लागलीत, विषय कळतो शब्दाने, पण त्या कळण्याला फल येण्याकरता अधिकारी नाही. विवेक नाही, वैराग्य नाही, क्षमाषटक नाही, मुमुक्षुत्व नाही. का पाठीमागे ह्यांनी कर्मोपासना केली नाही. म्हणून कर्मोपासना म्हणजे भगवंत ध्यानधारणा केली नाही, भगवंताचं नाम चिंतन केलं नाही, म्हणून साधनाची तुष्ट नसल्यामुळे वेदांत ऐकायला येत असतो पण वेदांत कळत नसतो. सांगता पण येत असतो पण कळत नसतो. म्हणून भ्रमकाली पदार्थ पदार्थ ज्ञान दोन्ही अनिर्वचनीय असं आहे की नाही. जैसे सर्प अविद्या का परिणाम है, तैसे ताका ज्ञान रूप वृत्ती भी अविद्या का ही परिणाम है. हो, म्हणून दोन्ही अविद्याचा परिणाम आहे. कोणतं स्वप्न आणि स्वप्नाचं ज्ञान, तसं सर्प आणि सर्प ज्ञान. आता इथे जर थोडा विस्तार करू का, कळेल का. ज्ञानेश्वर 13 वाच म्हणजे हे कळेल. त्याला एक दृष्टांत देतो, मग याचा विस्तार करतो. पण विस्तार करताना संकुचित बुद्धी होत असलं मी नाही सांगत. आता मोराच्या पंखाला डोळे आहेत, पण ती 2 डोळे जर मोराचं नसले तर त्या पंखाच्या डोळ्याचा उपयोग आहे का. तसं स्वरूपाचं ज्ञान जर नसेल तर हे बाकीचे सगळे मोराच्या पंखाचे डोळे आहेत. मग व्याकरण असेल, तर्क असेल, भविष्य जाणता येत असं, पाण्यावर आदर बसता येत असं, मेले माणूस जेवण करता येत असं, आणि हे सगळे अज्ञान कार्य फार म्हणून शेवट मावली तर अशी चिडून बोलली ह्या विषयात की ही जळत मला मूळ नक्षत्रावरचे जन्मले लोक आहेत. कोण कोण हे व्याकरण, तर्क,
न्याय, गौतम हे सगळे मूळ नक्षत्रावरचे. आणि मूळ नक्षत्रावरचे लोक म्हणजे सगळेच वाटोळ करीत असतात. तसे परमार्थाचं वाटोळ केलं ह्या लोकांनी. एकच असा शिव निघाला ते गुरुजीच होते. झाले गुरुजी होते तो पण विशाल नाही कशाची. गुरुजी होतो चांगलं पासष्ट प्रत्येक मठात. गुरुजी होते तो पण अमृत अनुभव प्रत्येक मठात. गुरुजी होते तो पण सिद्धांत बिंदू सगळ्या मठात. गुरुजी होते तो सगळ्या मठात धर्मसूत्र सांगायचं. आता हे गेले ते लोक म्हणते बरं झालं म्हातारा गेलं ते आमचं वाटोळ केलं. अशी बुद्धी आहे या लोकांची कीर्तन बंद करणाराची. हो म्हणून साधूंचा विचार घ्या, विश्वास ठेवा आणि त्यांच्या विचार वाटचाल करा म्हणजे तुमच्या नरदेहाचं सार्थक होईल. नाही तर मग जगाची रीती आपली रीत होणार आहे. अंतकरण का नाही? हा अंतकरण का नाही? काय अंतकरणात नाही? अविद्या, पदार्थ आणि पदार्थ ज्ञान. आता लक्षात ठेवायला पाहिजे. अंतकरणाचा जर विषय असता तर दीर्घकाळ सत्य वाटलं असतं. अविद्याचा परिणाम आहे म्हणून ज्ञान आणि ज्ञानाचा विषय साक्षी भाष्य आहे. अज्ञानाचं कार्य म्हणून साक्षी भाष्य आहे. साक्षी म्हणजे साक्षी करून प्रकाशला जाणार आहे. आणि साक्षी भाष्य पदार्थ असतो ते प्रचिती मात्र असतो. त्याला आयुष्य नाही, त्याला देश नाही, त्यात सत्व नाही. हो पण काय शब्द आहे 17 वेळ बघतो जगतमध्ये आहे ना त्यानं काय व्यवहार म्हणतो किल्ले सांभाळतो. एक रुका नाही जाऊ देत. पण आमचे बोरले महाराज म्हणायचे रुका भी नाही बुंद भी नाही. हा हे बादल कहा से आया 1600 से 1800 मैं तो जोगी होऊंगा. लई गोड म्हणायचे आभागी मी जोगी होणार आहे. 1600 बायका आहे, 1800 राणे. हे बुंद कायशी आला ज्यावेळेस मैना होती त्या महादेवर उभा राहिले आणि ते मुलगा खूप सुंदर आहे पण तिच्या डोळ्यातून पाणी आलं की काय एवढा माझा मुलगा आहे परत नरकाला जाईल येम नाही काय करावं म्हणून तिच्या मोहाने तिच्या डोळ्यातून धार पडले पाण्याचे. ते पडल्यावर तर गोपीचंद्राच्या अंगावर पडले. अंगावर पडल्यानंतर त्याने वरती पाहिलं तर कुठं ढग नाही, पाऊस नाही. ते पाणी कुठून आलं ते पाहतं तर आईच्या डोळे बुडले. आईच्या डोळ्यातून धारा लागलेला. तसाच तो उठला आणि आला सांगितलं आई काय झालं माझ्याकडून काही चुकलंय का? माझी रान काही म्हणली का? जगन तुला काही बोलले का हे सांग मला. नाही तर मी तुझ्या पुढे जंत आहे. पुत्र असा हवा मी तुझ्या पुढे जंत आहे. जर लोकांनी बोट केलं त्याचं बोट काढेल. माझ्या बायकोण काही म्हणतं त्याची जीभ काढेल. माझ्याकडून काही चूक असेल मी कान धरून उभा राहतो. पण हे सांग मुले बाळ काय सांगू तुला, काय सांगू तुला. तुझ्या बापाचं असंच झालं. तुझा बाप तुझ्यासारखा देखणा होता, सगळा होता, पण ते सगळं त्यांनी मातीत गेला, फुकट गेला झाला, काही केलं नाही. पण मला माझे श्री गुरु जानकीनाथाच्या कृपेने तत्व कळलं आणि ते तत्व तुला कळावं म्हणून मला हे दुःख झालं. हो म्हणून मला पुढचा विषय नाही सांगायचा. हे विषय असतो जीव कधीही परमार्थाला साथ करीत नसतो. हो पुढे मोठं कथा आहे पण असं आहे ते. मग साक्षी भाष्य पदार्थ आणि पदार्थ ज्ञान कसं आहे त्याला अनुभवाची अवस्था कोणती बरं. या विषयाला अनुभवाची अवस्था कोणती मी तर सांगणार येते तुला. स्वप्न आहे का नाही? स्वप्न म्हणण्यापुरतं आहे का खरं आहे का नाही? कारण जागृत झालं पदार्थ ज्ञान दोन्ही नाही होतात ना. पण जो पण स्वप्नामध्ये तो पण ते पदार्थ ज्ञान आहे ना. मग हे झोप म्हणजे अविद्याचं कार्य आहे ना. म्हणून तर अज्ञान रूपी झोपेमध्ये सगळे जीव झोपले. अज्ञानाचे निदा अज्ञान रूपी झोपेमध्ये स्वच्छ अनोळखी अज्ञान हे अज्ञानामध्ये सगळे झोपलेत. मोठं बांधणारे झोपलेत, सप्त करणारे झोपलेत, हे सगळे झोपलेत झालं. त्यांची टीका नाही आम्ही करत. साधनाची चूक नाही बाबा. ते साधन करणारे हेतू त्यांचा वेगळा आहे म्हणून उपयोग होईना, म्हणून उपयोग होईना. जर शास्त्रांनी जसं सांगितलं तसंच जर त्यांची बैठक असेल तर जीवाचा काय उद्धरायला वेळ आहे. पण बोलताना खूप पद्धतशीर बोलतात पण अंतकरण वेगळं असतं. हे साक्षी भाष्य नाही.
आणि साक्षी भाष्य जो पदार्थ असतो, ज्ञान आणि ज्ञानाचा विषय एकदम उत्पन्न होऊन एकाच क्षणी नाहीचं होतो, म्हणून साक्षी भाष्य स्वप्नासारखं. मग सत आहे का असत आहे? कसं आहे काय? अनिर्वचनीय. कस काय अनिर्वचनीय म्हणायला लागलात? अनिर्वचनीय कशामुळे म्हणायला लागला तुम्ही? स्वरूपाने ज्ञानाने. हो. आता दुसऱ्या भाषेत सांगा. नाही म्हणावं प्रतीती येते, आहे म्हणावं विचार नाहीच होत. हे घाव कुठे घालायचा आहे? घाव कुठे आहे? हा सुख दुःखावर. सुख दुःख नाही म्हणता येते का? सुख दुःख आहे का साधूच्या दृष्टीनं? अंतकरण उपाधी ठरव सुख दुःख आहे का? अंतकरण विशेषण ठरव सुख दुःख मारतंय का नाही तुम्हाला? अंतकरण उपाधी ठरवल साक्ष भाष्याचं सुख दुःख. इथं आहे परमार्थ, हे त्याकरता करायचं आहे. परमार्थ वेदांत पाठ करून सांगण्याकरता नाही करायचा. सुख दुःख साक्षी भाष्य ठरलं पाहिजे, अंतकरण साक्षी भाष्य ठरलं पाहिजे, 10 दिग जग साक्षी भाष्य ठरलं पाहिजे. साक्षी भाष्य पदार्थ असतो, प्रतीचे मात्र असतो. पदार्थ आणि पदार्थ ज्ञान दोन्ही मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ म्हणल्यावर ज्याला असं कळलं त्याच्यावर गुरुची कृपा, त्याच्यावर ईश्वर कृपा झाली, हे फार मोठं महत्वाचं आहे. म्हणून बाबा रे, ही नरदेह फार मोठं महत्वाचं आहे. पण काय करावं, उपयोग होईना झाला नाही, पुन्हा काहीच होणार नाही. उपयोग नाही होणार. एकदा हात भरून धुता येतच नसतो. हात भरला नाही तोपर्यंत मजा आहे, आणि हात भरला की किती चांगला असतो जीव जायचं. पण हे कळा ना तुम्हाला. आम्ही कोणाला मुद्दाम बोलतो असं नाही, कोणाचा द्वेष भावने बोलतो असं नाही. वर्म सांगायला आलो आम्ही, वर्म सांगायला आलो. याच्यात गेलो काय होईल, इकडे असलो काय होईल. कारण ते नेमणे जेव्हा आपुला होतो एक, आणि ते नेमणे जेव्हा आहे का नाही. स्वरूप कळल्याशिवाय सुख नाहीच, आणि स्वरूपाला न कळलं तर इकडे किती जरी झाला सुख नाही. सुख नाही कोठे आले संसारी. बस चला. मग साक्षी भाष्य पदार्थ ज्ञान दोन्ही अविद्यक आहे, आणि प्रतीची मात्र आहे. ह्या साक्षी भाष्य होणार. साक्षी भाष्य म्हणजे कोणा सांगतो थोडं. साक्षी भाष्य म्हणजे त्यात स्मरण सुद्धा नाही. सांगतो तुला, नीट घे, थोडं लक्षात घे रे. संकल्प होतात ते स्मरण नाही का? संकल्प मोहाने निर्माण होतो, संकल्प क्रोध निर्माण होतो, त्याचे स्मरण आहे का? पण संकल्प काम क्रोधाने मोहाने होतो ते कळते का नाही? मग ते कळण्याचे स्मरण आहे का काम क्रोध स्मरण आहे? काय कळण्याचं स्मरण असलं तर अभ्यास आहे, आणि याचं स्मरण नसलं तर साधक आहे, आणि याचं स्मरण नसलं, कळण्याचं स्मरण नसलं तर अज्ञान आहे. आणि कळण्याचं जर स्मरण असलं तो अभ्यास तो साक्षी आहे. कळण्याचं स्मरण असलं मी साक्षी आहे असं जर कळलं तर हे सुख दुःख साक्षी भाष्य आहे. साक्षी भाष्य म्हणजे म्हणण्यापुरतं. साक्षी भाष्य म्हणजे म्हणण्यापुरतं. चला आता गंमत आहे. अगं सांगता एक शब्द, तुम्ही शंभरला सगळे लबाड बोलतात का नाही? तसं ही लबाड आहे. काही खरं आहे का? मग ती तुम्ही त्याला बोलते म्हणण्यापुरतं आहे का खरं आहे? तसंच जीवाचं बोंब तीच आहे. त्याला हे सगळं म्हणण्यापुरतं असं जीवाला कळत नाही. अज्ञानाने तुम्हाला बांधून टाकलं, आणि तुम्हाला जन्ममरणामध्ये टाकलं, तुम्हाला शरीर रोगीमध्ये टाकलं, तुम्हाला दुःखाचा पारावार नाही. हे अज्ञानाचं कार्य आहे. आणि इथं तर सांगतात अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य आणि त्याचं ज्ञान दोन्ही अज्ञान होते नाही साक्षी भाष्य. कसं होय? बोलणं सोपं आहे, कळणं पण सोपं आहे. स्वतःच्या कल्याणाकरता पार उभं राहिलं, मग दुसऱ्याची वाट न पाहून त्याचे कार्य करणार. दुसऱ्याची वाट पाहिली कार्य होत नाही. आणि आता काय दुसऱ्याचे म्हणजे मनाधिकांचे. दुजे म्हणजे हे बाकी नाही, दुजे या शब्दाचा मनाचे विचार, आणि त्याचे जर विचार केले तर मग होणार नाही. त्याला सोडून करावं लागतं. तो का म्हणे व्हावे ध्याशी उदार, रुक्माईचा वर जोडावा. तुकोबाराय म्हणतात ध्यायावर उदार व्हायला पाहिजे. साक्षी भाष्य आहे असं कळलं पाहिजे. त्याला सिद्धांत आहे. काहीतरी बोलतो कर मी.
हा नाही ना. काय ते म्हणून गुरुचरित्र वागायचं आणि विचार सगळं समजूत घ्यायचा. हे समजत आहे इथं आणि तिथं वागणूक आहे. काय ते जैसे रज्जु ज्ञान ते सर्प का बाध होवे है, तैसे ताके ज्ञान का भी बाध होवे है. हा, रज्जूच्या ज्ञानाने पदार्थ नाम सर्पाचाही बाध होतो आणि सर्प ज्ञानाचाही बाध होतो. पदार्थ आणि पदार्थ ज्ञानाचा दोन्हीचाही बाध होतो. अंतकरण का ज्ञान होवे तो बाध नहीं हुआ चाहिए. अंतकरण जर ते ज्ञान असं सर्प किंवा हे तर ते बाध होणार नाही. कारण अंतकरण जेव्हा आला व्यवहार सत्तेमध्ये खरं वाटतं आणि अविद्या ही कल्पित आहे. अंतकरण उपज साक्षी चैतन्य ठिकाणी अविद्या आहे. त्या अविद्याचं ज्ञान आहे. रज्जोपैचैतन्य ठिकाणी अविद्या त्याचे सर्प उत्पन्न अनिर्वचनीय नाही. म्हणून हे सगळं साक्षीभाष्य आहे. म्हणून साक्षीभाष्य असणारा पदार्थ मिथ्या असतो आणि अंतकरणाचा विषय असतो तो खरा असतो. मग आता विचाराने अंतकरणाचा विषय जग आहे का अविद्याचा विषय जग आहे? अविद्याचा विषय जग आहे. चला, कारण अंतकरण का घेतलं शास्त्रकारण? जीवाला दीर्घकाळाचा भ्रम आहे म्हणून अंतकरण घेतलं. वास्तविक अंतकरण अविद्याच आहे. पण अंतकरण हे दीर्घकाळामध्ये अनेक आपलं आयुष्य इथलं आहे, आपलं घर इथं आहे, आपले नाते गोते हे आहेत. हे जे अंतकरणाचा व्यवहार आहे. म्हणून अंतकरणाचा विषय म्हणलं तर सत्य होईल. म्हणून अंतकरणाचा विषय नसून अविद्याचा विषय. आता पुढे अंतकरणच अविद्या की पुढं मात्र याते ज्ञान भी सर्प की न्यायी अविद्या का कार्य सत असत से विलक्षण अनिर्वचनीय है. म्हणून सर्पचं ज्ञान हे अविद्या कार्य असल्यामुळे सत असतातून वेगळं आहे. सत असतातून वेगळं का? जर ज्ञान नसतं त्याला आलं नसतं पदार्थ आणि ज्ञान खरं असतं तर नाहीच झालं नसतं. मग ज्ञान सुद्धा न्यायचं होतं. ज्ञाने अज्ञान नेले आपण वस्तू देऊन गेले ऐसे जानने विन उरले जाणते. ज्ञाने अज्ञान नेले. ज्ञान म्हणजे काय? ही सर्प आहे. अविद्याचं ज्ञान भ्रमज्ञानाचा विषय झाला आणि हे अविद्याचं ज्ञान स्वरूप ज्ञानाने नाहीसं होतं. ऐका नाही, मी करता, मी भक्त, मी स्त्री, मी पुरुष, मी पंडित, मी ज्ञानी, मी असं, हे अविद्याचं ज्ञान आहे. आणि मग हे साक्षी म्हणतं का अंतकरण म्हणतोय? कोण म्हणतोय? मी साक्षी, मी द्रष्टा. कोण म्हणतोय? अंतकरण. मी स्त्री, मी पुरुष, मी शाना, मी वेडा, मी पापी, मी चंडा. कोण म्हणतोय? अंतकरण. मग ह्या दोन्ही वेगळे आहेत का नाही? तुम्ही कशावरून? ह्या दोन्हीला ओळखता म्हणून. दोन्हीला ओळखता म्हणून. जर तुमच्या साक्षी दृष्टीने जर पाहिलं, हे म्हणण्यापुरतं सुद्धा याला आयुष्य नाही. याला म्हणण्यापुरतं आयुष्य नाही. अंधाराला सूर्योदय झाल्यानंतर त्याचं आयुष्य किती राहतं? अंधाराला आयुष्य किती आहे? जोपर्यंत सूर्योदय होत नाही तोपर्यंत. सूर्योदय झाला की अंधार सिद्धच नाही, नाहीसं नाही, सिद्धच होत नाही. तसं त्याचं स्वरूप जर सिद्ध झालं काहीच नाही, मग सगळं तुझं तुझं. हे महत्वाचं सिद्धांत आणि हे साधूंचा बोध आहे आणि हे निर्धाचा पुरुषार्थ आहे. आता बाकीचं आम्हाला नाही सांगायचं. चला, एक सगळं माहीतच आहे तुम्हाला. बाकीच काय माहीत नाही, एवढं माहीत नाही. परंतु रज्जु उपहित चैतन्य स्थित तमोगुण प्रधान अविद्यांश का परिणाम सर्प है. म्हणून रज्जुपै चैतन्य ठिकाणी अविद्याच्या तमोगुणाचा परिणाम पदार्थ आहे, म्हणजे सर्प आहे. और साक्षी चैतन्य स्थित अविद्या के सत्वगुण का परिणाम वृत्ति ज्ञान है. आणि साक्षी चैतन्य जे असणार त्या सर्पाचं ज्ञान करणार हे कोणाच्या आश्रित आहे? साक्षी चैतन्याच्या आश्रित आहे. पण तेही अविद्याचा परिणाम आहे. हा सर्प आहे असं जे म्हणायचे अविद्यामुळे म्हणायचं. आणि ते अविद्या, ते सर्पज्ञान आणि सर्प हे दोन्ही अविद्याचं कार्य असल्यामुळे हे सगळं साक्षीभाष्य आहे. सगळं कसं आहे? साक्षीभाष्य. साक्षीकडून प्रकाशला जाणार आहे किंवा साक्षीच्या साहाय्याने वृत्ती प्रकाशन करते अविद्याधिकाचं. रज्जु चेतन की अविद्या का ज्या समय सर्पाकार परिणाम होवे है, ताही समय साक्षी आश्रित अविद्या का ज्ञानाकार परिणाम होवे है. दोन युगपतच उत्पत्ती आहे. पदार्थ आणि पदार्थ ज्ञान युगपतच आहे. युगपत म्हणजे एकाच क्षणी ज्ञान आणि ज्ञानाचा पदार्थ एकाच क्षणी, क्रम नाही. व्यवहारामध्ये क्रम आहे. व्यवहारामध्ये क्रम आहे.
व्यावहारिक कोणताही पदार्थ जर घेतला त्याचा विचार कर, त्याचा काळ पाहणं, त्याचं हे कर. पण अनिरुद्ध ख्याती सिद्धांताच्या दृष्टीनं, व्यासनारायणच्या दृष्टीनं, तुकोबारा ज्ञानोबाराच्या दृष्टीनं अविद्या कार्य परिस्थिती मात्र आहे. ते ज्ञान बी अविद्याचं आहे आणि त्या अविद्याचा पदार्थ आहे. हे सगळं नामरूप जगत जे आहे अज्ञानाचं कार्य आहे. मग त्याच्यामध्ये त्रिभुवन आलंय आणि त्याच्यामध्ये त्रिभुवनाचे ज्ञान हे अविद्याचंच आहे. म्हणजे सगळं अविद्यक आहे. हो काय महाराज, ग्रंथ वाचता वाचता जन्म गेला, कीर्तन करता करता जन्म गेला, दान करता करता जन्म गेला, पण समाधान त्याची भेटच नाही. आम्ही परमार्थिकाला बोलतो, प्रपंचिकाला बोलत नाही. ते आपलं कशा असो. हे तर शाळेतल्या विद्यार्थ्याचा प्रश्न, किती टक्क्यावर मार्क विद्यार्थी निघतो. आमच्या गुरुने हे सांगा, विद्यार्थी किती टक्के निघतो. हे स्वामीचे ते आनंदाश्रम स्वामी फोटो आहे ना, त्यांचा देह सोडताना काय मध्ये सोडला देह. 1000 पार झाले त्यांच्या ज्ञानेश्वरीचे. ब्रह्मचारी होते, नगर जिल्ह्यामध्ये सूर्यगावचे ते होते आणि श्रीधरा पण नाव त्यांचं पहिलं ब्रह्मचारी, आणि पण संन्यास घेतला. तरी पण काय हसत हसत देह सुटला झाला. काय नाही झालं, सरक म्हणायचे झालं. मग तर मजा नाही झाला. ह्याच्या करता परमार्थ पुन्हा नसं करता देह कसा सुटला पाहिजे, सोडला पाहिजे का सुटला पाहिजे, सुटला पाहिजे का सोडलं पाहिजे, कळत सोडलं पाहिजे. आपल्या हातात आलं, आपल्याला जायचं म्हणून चल जा, द्यायचं फेकून. नाकातला शेंबूड जसं फेकून दिला तसं शरीर फेकून देत आलं पाहिजे. याचं नसा भाष्य. कळायला लागलं का नाही. मनाची बैठक कुठे आहे, जे त्याला कळतंय. म्हणून बाबा संधी आली, दौडू नको, विचार कर, निश्चय कर. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज यांच्यावर विश्वास ठेव. जेव्हा याच्यावर विश्वास ठेव मग तुझं कल्याण होईल. नाहीतर जगाची ती तुझी रीत. काही ते रज्जु चेतन आश्रित अविद्या में क्षोभ का जो निमित्त है, ता निमित्त से ही साक्षी आश्रित अविद्या अंश में क्षोभ होवे है. याते ब्रह्मस्थल में सर्पाधिक विषय और तिनका ज्ञान एक ही समय उत्पन्न होवे है. पदार्थ ज्ञान एकाच वेळेस रज्जु चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येत तिचा क्षोभ होतो सर्परूपाने, आणि अंतकरण उपाय चैतन्याच्या आश्रित असणारे साक्षी चैतन्य आश्रित असणारी अविद्या ते सर्प ज्ञानाने क्षोभ होतो. पण दोन्ही एकाच वेळेस उत्पन्न होतं, एकाच वेळेस मावळतात. याला वेळ नाही, काळ नाही. उत्पन्न होणे मावळणं याला दृष्टांत देत असतं गुरुजी सांगावं. विस्तू पोळल्यानंतर किती वेळेने पोळतो, विस्तू पोळल्यानंतर किती वेळेने पोळतो. वेळच नाही ना, आहे ना. तसं वेळ्या अविद्याने अविद्यकारी कक्षा आहे. म्हणण्यापुरतं आहे, नाही ना. ऐकून तर जा. ही जगत म्हणण्यापुरतं आहे, जन नव्हे जावं. हे तुझं स्वरूप आहे. पण हे कळाना आणि न कळण्याने नाही ते दुःख भोगावं लागलं. न कळणं इतकं दुःख उद्भवते. मग आपल्या जन्माचे दुःख, विषयाचं दुःख, नातेगोतेचं दुःख, मोहाचं दुःख, हे सगळे दुःखच आहे. पण विषयासक्त दोषामुळे दुःख वाटणं, विषयासक्त दोषामुळे दुःख वाटणं. विषयासक्त म्हणजे जग सत्याचं वाटणं येत ना. विषयासक्त, विषयासक्त या शब्दाचा अर्थ विषय भोगणं नाही, जग सत्याचं वाटणं. म्हणून ज्ञान आणि विषय अविद्येचं कार्य असल्यामुळे एकदम उत्पन्न होतं आणि एकदम मावळते. रज्जु आदि अधिष्ठान के ज्ञान ते एक ही समय लीन होवे है. आणि ते अधिष्ठान ज्ञान झालं की एकच वेळ लीन होतं. ज्ञान आणि ज्ञानाचा विषय दोन्ही नाहीसे होतात. या रीतीसे त्याला एकच आम्ही सांगतो, पण तुम्ही लक्ष देत नाही. उगाच तुम्ही साक्षी म्हणून मोजा. वृत्ती आणि वृत्ती ज्ञान. वृत्ती ही सृष्टी आहे, वृत्ती ही पदार्थ आहे, आणि वृत्तीचं ज्ञान माया सात्विक वृत्ती ही ज्ञान आहे. आणि दोन्ही तुझ्या साक्षीकडून जर मोडले एकाच क्षणात पण एकाच क्षणात मावळणार आहेत. हे मुळाकडून बघायचं, साक्षीकडून पाहायचं. तो साक्षी ज्ञान स्वरूप आहेस. तो साक्षी ज्ञान स्वरूप असल्यामुळे तो संकल्पाचं ज्ञान अविद्याचं कार्य आहे, आणि एकाच वेळेस उत्पन्न होतो, एकाच वेळेस मावळतो.
हा सिद्धांत त्याला साक्षी भाष्य म्हणून परमार्थ हित आहे. परमार्थ हित आहे. न करी रे संग न रे निश्चय लागू न दे ममतेचा याच नाव दे खरे ब्रह्मज्ञान अनुभवातून बडबडते. न करी रे संग म्हणजे साक्षी मी वेगळा आहे, मन हे वेगळं आहे, मनाचा माझा काही संबंध नाही. याला म्हणत न करी रे संग. या रीति से सर्पाधिक ब्रह्म विषय बाह्य अविद्यांश सर्पाधिक विषय का उपादान कारण है और साक्षी चेतन आश्रित अंतर अविद्यांश तिनके ज्ञान रूप वृत्ति का उपादान कारण है. रज्जुपय चैतन्याचे आश्रय असणारे अविद्या ते सर्पाचे उपादान कारण आहे. अंतकर्म उपय चैतन्य आश्रय असणारे साक्षी चैतन्य आश्रय असणारे अविद्या ते त्या सर्पज्ञानाचे उपादान कारण. उपादान कारण म्हणजे कार्यावर ज्याचा प्रवेश असून ज्याच्यावर कार्य राहत नाही त्या उपादान म्हणा. माती वाचून घट राहत नाही, तंतू वाचून पट राहत नाही. म्हणजे तंतू जर काढून घेतलं तर पट नाही, माती काढून घेतलं तर घट नाही. त्याप्रमाणे अविद्या असल्यामुळे सर्पाचं ज्ञान आहे आणि रज्जुपय चैतन्य असले अविद्या असणार ते सर्पाचं उपादान कारण आहे. हे झालं वर्म. पण सिद्धांत कसा आहे? सिद्धांत कसा आहे? ध्यादिक जगत अविद्याचं कार्य आहे आणि त्याचे ज्ञान अविद्याचं कार्य आहे. वाटतंय का अविद्याचं कार्य? मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी बॅरिस्टर आहे, मी जज आहे, मी शास्त्री आहे, मी पंडित आहे, मी विद्वान, ही अविद्या आहे. नाही ते चालायचं. मग याला गुरूंचा एक दृष्टांत देतो. तो त्याचा आचार विपरीत करू नको. आणि दवाखान्यामध्ये बाळंतीण व्हायला गेल्यावर ते तर काहीच चालत नसतं. ते जे पाहणारे असणारे तेच करणार सगळं. तसं ज्ञानोबाराय तुकोबाराय पुढे मनाचे विचार काही चालत नाही. ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय हे मनाचे डॉक्टर आहेत. चला. और स्वप्न में तो साक्षी आश्रित अविद्या का ही तमोगुण अंश विषय रूप परिणाम को प्राप्त होवे. आता विषय जवळ आला. आणि स्वप्नामध्ये पदार्थ अविद्या कार्य आहे तमगुणाचं आणि त्याचं ज्ञान सत्वगुणाचं कार्य आहे. स्वप्नातील पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान. त्या अविद्या में सत्वगुण अंश ज्ञान रूप परिणाम को प्राप्त होवे. त्या अविद्या म्हणजे साक्षी आश्रित अविद्या स्वप्नामध्ये या पदार्थाचं ज्ञान सत्वगुणाचा परिणाम आहे आणि पदार्थ तमगुणाचा परिणाम आहे. याते स्वप्न में अंतर अविद्या ही विषय और ज्ञान दोनों का उपादान कारण म्हणजे याच्या करता स्वप्नामध्ये अविद्या ही दोन्हीचं उपादान कारण आहे, ज्ञानाचं आणि ज्ञानाच्या विषयाचं. याही ते बाह्य रज्जु सर्पाधिक और अंतर स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य कहिए है. म्हणून बाहेरचे साक्षी भाष्य, अंतर स्वप्न ही साक्षी भाष्य. आणि ज्याला हे साक्षी भाष्य कळलं तो जीवनमुक्त झाला. साक्षी भाष्य बिनचूक आहे. स्वप्न बिनचूक साक्षीकडून प्रकाशला जातं आणि साक्षीकडून प्रकाशला जाणारा पदार्थ ज्ञान आणि ज्ञानाचा युगपत असतो. त्याला आयुष्य नाही, त्याला देश नाही, त्याला काळ नाही, म्हणण्यापुरतं आहे असं त्याचा विचार आहे. या सिद्धांत विचाराच्या दृष्टीनं आता याच्यामध्ये आपली भूमिका तपासायची. अभ्यास करणार नाही. अविद्या की वृत्ति द्वारा जाको साक्षी भाषे कहिए प्रकाशे सो साक्षी भाष्य कहिए. अविद्येच्या वृत्तीद्वारे ज्या पदार्थ ज्ञान होतं ते साक्षी भाष्य. अविद्या वृत्तीद्वारे साक्षी भाष्य म्हणजे सुख दुःख, स्वप्न, रज्जु सर्प हे सगळं साक्षी भाष्य. का कळलं ना? रज्जु में सर्प और का ज्ञान अविद्या का परिणाम और चेतन का विवर्त है. म्हणून रज्जूच्या ठिकाणी सर्पाचं ज्ञान हे अविद्याचा परिणाम आहे आणि चैतन्य साक्षी चैतन्य वेगळं आहे. विवर्त म्हणजे वेगळं आहे. रज्जु आदि कण में अनिर्वचनीय सर्पाधिक और तिनका ज्ञान भ्रम कहिए. रज्जूच्या ठिकाणी सर्पज्ञान कसं म्हणजे भ्रम आहे ना. तसं ध्यादिक जगत आणि ध्यादिक जगत ज्ञान कसं आहे? भ्रम आहे. याच्या करता आहे सगळं. सो भ्रम अविद्या का परिणाम है और चेतन का विवर्त है. आणि सो म्हणजे ते अविद्याचं कार्य, ज्ञान आणि ज्ञानाचा विषय दोन्ही अविद्याचं कार्य असल्यामुळे ते विवर्त आहे. साक्षी त्याचा प्रकाशित आहे. बस आता अनुभवाचा विषय आहे रे.
हो किती एकच ओळ आहे का विषय बदल का हा पुंडली कोरजारी श्रीनाथ सत्य अरे कळून घे हे बाकी सगळं होईल पण हे नाही होईल आणि याला जास्त ज्ञान त्याला त्याची किंमत असते ज्याला जास्त ज्ञान त्याला त्याची किंमत नसते मोठं तरंग आहे हे आता नाही आवडत आहे लक्ष बसणार विषय हा विचार येतात का कधी कधी असं समोर बरोबर हे साधं घरचं ज्ञान गुडगम्य आहे हे ज्ञान कळायला कठीण आहे पण ज्ञान द्यावं लागलं पण ज्ञान उभं राहिलं म्हणजे मला प्राप्त झालं तसं गुरुजी दिलेलं ज्ञान हे आम्ही तुम्हाला सांगतो विचार पटवून देतो आता तुमचे विचाराचे